Hello, hello. This is the My Artifact episode number 993. ये बोले दिल झूम झूम. कोणता पिक्चर है यार तो बहुत पुराना पिक्चर है. पुराना म्हणजे इन सेन्स कोणता हिरो, ती हिरोईन नाही का रे, कोणाची तरी मदर आहे ती. त्याचं लिरिक्स थोडंसं माहीत आहे. दिल JHOOM झूम JHOOM झूम झूम करे घबराए. हां हेच गाणं आहे ते. दिल झूम झूम करे डिम्पल कपाडिया. यस. मला हे गाणं ॲक्च्युली ऐकायचं आहे कारण इट डज फील्स रिअली सॅड अँड राईट नाव मी सॅड फील करून राहिलो आहे. आणि हे सॅड गाणं माझ्या या फिलिंग्सला एक प्रकारे दिल JHOOM झूम JHOOM झूम 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 करे GH ए घ ब राई. नाही झालं हे गाणं इथे याच्यात नाही. हे गाणं मला भेटेल थांब. हे गाणं ऐकायचं तर आहेच. त्याला यूट्यूबवर टाक. दिल JHOOM झूम JHOOM झूम झूम करे घबराए. पुन्हा पिक्चरचं गाणं आहे. भाय तू आज असे सॅड सॉन्ग काऊन ऐकून राहिलाय सांगू मी. हे केव्हा ऐकलं होतं हे गाणं. इट वॉज माझ्या नाही का खूप डीपेस्ट मेमोरीमधला हा सीन आहे. तेव्हा मी करीब 7वी 8वीत वगैरे होतो. म्हणजे कसे माझे पेपर झाले होते. लहानपणी कसं आहे की नाही का आम्हाला टी व्ही पाहणं अलाऊ नव्हतं. म्हणजे कसं टी व्ही पाहणं म्हणजे अलाऊ म्हणजे कसं की टी व्ही तर होती आमच्याकडे बट आई वडील नाही का नेहमी पढाई करायला लावे. आमच्याकडे युज्युअल नाही का 8:30 वाजेपर्यंत पढाई करायची. संध्याकाळी कसं खेळून आलं की 6:30 वाजता की हातपाय धुतले का पढाईला लागायचं. तर करीब 8:30 वाजता पढाई करायची आणि देन 8:30 वाजता जेवायला बसायचं. तेव्हा टी व्ही लावायचे घरी. तेव्हा आम्ही अर्धा घंटा टी व्ही पाहायचं आणि जेवण करायचं. जेवण झालं का बस थोडंसं अर्धा घंटा ऑफ असायचा. म्हणजे 8:30 ते 9:30 म्हणजे अर्धा घंटा जेवण, अर्धा घंटा थोडंसं काही बघायचं असेल तर बघा, नाही थोडंसं फिरा. तर ते झालं. 9:30 वाजले का पुस्तक घ्यायचं आणि पढाई करायची. सो करीब 10वी किंवा 12वीपर्यंत माझ्या घरी हाच रुटीन असायचा की एव्हरीडे असंच. सकाळी कसं स्कूल कॉलेज ट्युशन्स वगैरे असायचे त्यामुळे कधी टाईम असायचा नसायचा. आणि नंतर स्कूल कॉलेज ट्युशन जरी नसले ना तरी पढाई करायचो यावेळेस सकाळी आणि संध्याकाळी. म्हणजे कसं लहानपणी ते पढाई करण्याचं एक प्रकारे हे असते. आई वडील खूप मागे लागतात की मुलं लहान आणि त्यांच्यावर पढाई करणं. जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जातात ना त्या आई वडील तुम्हाला पढाईसाठी नाही का खूप जास्त फोर्स वगैरे करत नाही. तर ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा नाही का करीब मी 7वी 8वीत वगैरे होतो आणि माझे ऑलमोस्ट पेपर झाले होते. सगळेच पेपर झाले होते आणि मी खूप खुश होतो कारण कसं की लहानपणी नाही का टी व्ही बघायला नाही मिळायचं. तर जस्ट माझे पेपर झाले होते ना आय वॉज रिअली एक्सायटेड. आणि कसं की दूरदर्शनवर नाही का प्रत्येक शुक्रवारी नाही का रात्री 9:30 वाजता पिक्चर लागायचं.
सो मी खूपच जास्त एक्सायटेड की आज आपण पिक्चर बघणार, आज आपण पिक्चर बघणार, आज पिक्चर. तेव्हा काय ना कम्प्युटर, ना टी व्ही, ना तेव्हा काहीच होतं नाही. तेव्हा फक्त टी व्ही, ते फक्त दूरदर्शन. सो इट जस्ट लाईक पेपर झाले आणि आता आईवडिलांची पण अथॉरिटी, म्हणजे पेपर झाल्यावर तर मग आईवडील कशाला म्हणणार की पढाई करवा, चलो. सो इट जस्ट लाईक आय एम रिअली एक्सायटेड. तर मग कसं 9:30 वाजता पिक्चर लावला. माझ्या बहिणीचे पण पिक्चर वगैरे, पेपर वगैरे झाले होते आणि आता आम्ही पिक्चर बघत होतो. तर पिक्चर लागला रुदाली. म्हणजे कसं माझा इमोशन्स असा होता की चला आपण पिक्चर बघू, एकदम तडाकेदार, धमदार वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट. म्हणजे पिक्चर, म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये मी हेच एक्सपेक्ट करत होतो की एक चांगला पिक्चर लागेल. बट तेव्हा लागला होता रुदाली पिक्चर. आणि हा रुदाली पिक्चर इतका सॅड होता की बहुतच जास्त. आणि माझ्या आईचा फेवरेट मूवी होता हा, बिकॉज ऑफ डिम्पल कपाडिया, माझ्या आईची फेवरेट ॲक्ट्रेस. माझ्या आईची फेवरेट ॲक्ट्रेस माधुरी दीक्षित पण आहे, बट डिम्पल कपाडिया वॉज ऑल्सो की फेवरेट ॲक्ट्रेसमधले आहेत. सो आई ती मूवी बघत होती आणि अनफॉर्च्युनेटली आम्हाला पण ती मूवी बघावी लागली. ती मूवी इतकी सॅड होती का बहुतच जास्त, खूपच जास्त सॅड, बहुतच. म्हणजे तिच्यासोबत काय दर्दनाक होतं त्या रुदाली, ती कॅरेक्टरचं नाव आहे त्या रुदाली. तिच्यासोबत तिच्या लाईफमध्ये काय काय होते, तिच्यापेक्षा पैसे नारा, तिचा नवरा मरून जातो, मग ती बाजारपेठेमध्ये काही विकायला जाते, ती बाई असते, त्यामुळे तिच्यावर कशा प्रकारचे लोक अन्याय करतात वगैरे वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट. सो ह्या साऱ्या गोष्टी नाही का, जेव्हा मी बघितलं ना तेव्हा मी खूप सॅडमध्ये गेलो. म्हणजे चला अशीही कोणाची लाईफ असू शकते का जी इतकी सॅड राहू शकते. इट जस्ट लाईक दॅट. आणि बिलकुल नाही का, हे गाणं नाही का, जेव्हा तुम्ही फिल्म बघता ना तेव्हा हे गाणं पण त्याच्यासोबत नाही का लिंकअप होऊन जाते आणि ते एक सॅड मेमोरीमध्ये एक प्रकारे फिट होऊन जाते तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी. आणि जेव्हा नाही का आपल्या लाईफमध्ये असा काहीतरी मोमेंट येतो जिथे सगळं सायलेंट असते ना, आपण उदास असतो ना, तेव्हा नाही का हे गाणं आठवते. तर आता तुझ्या लाईफमध्ये असं कोणतं सॅड झालं की तुला एकदम अशा प्रकारचे गाणं आठवायला लागले? आय डोंट नो. म्हणजे लाईफचा एक मोमेंट असतो. म्हणजे कसं आहे की एक मोमेंट असतो, या मोमेंटमध्ये नाही का तुम्ही काही लोकांसोबत राहता आणि मग सर्टन वेळ आली का तुम्ही त्या लोकांपासून दूर होता. मी आता इकडे तिकडे जात नाही, सरळ एक्झाम्पल थ्रू जाण्याचा प्रयत्न करतो. ओके, ठीक आहे. मानून की 10वीमध्ये आहे, 10वीमध्ये मी माझ्या रिअल लाईफसोबत एक्झाम्पल रेप्रेझेंट करतो. 10वीमध्ये नाही का आम्ही सगळेजण मिळून राहायचो यार. म्हणजे कसं की मयूर ढहाके, श्रेयस ढोणे, गगन, प्रणव, त्याच्यानंतर मयूर सरडे, मानेकर, आतिश वासनिक, सौरभ चांगदे, राजदीप, आपला हा स्मॅकडाऊन साजन ठमके, अनूप कांबळे, बंटी गोसारे, राहुल खडतकर, रणजित लेंडे, अभिलाष काटपातळ, मयूर पवार, मयूर लिचडे, अजून कोण होतं रे बाबा, बहुत सारे जण होते. आता नाव एक घ्यायला जाऊ ना तर आर्टिफॅक्ट एपिसोड खतम होऊन जाईल, एवढं सगळ्यांची नाव. सो आम्ही नाही का सगळेजण एकत्र राहत होतो. इट वॉज रिअली ग्रेट, इट वॉज सो मच ग्रेट. मग कसं आहे, मग नाही का 10वी झालं, एक्झाम झाली, सगळेजण स्प्लिटअप झाले, कोणी या कॉलेजमध्ये गेले, त्या कॉलेजमध्ये गेले. हळूहळू कॉन्टॅक्ट कमी होत गेला. आणि 11वी 12वीमध्ये कॉन्टॅक्ट इतका कमी झाला की जस्ट एका रियुनियनमध्ये भेटलो, कधी असं भेटलो तर बस बोललो वगैरे, नंबर वगैरे घेतला, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतला. बट आता राईट ना असं होऊन राहिलं आहे ना की जे लोक नाही का आपल्या लाईफमध्ये वॉज रिअली क्रुशल फॅक्ट होते, जस्ट लाईक माझ्या लाईफमध्ये नाही का मयूर ढहाके आणि श्रेयस ढोणे वॉज रिअली इन्क्रेडिबल पर्सन होते. म्हणजे इट वॉज म्हणजे वन ऑफ दी बेस्ट फ्रेंड होते अरे. त्यांच्यासोबत काही झगडा वगैरे माझ्या जागी झाला नाही ना. हे जस्ट
आता हे फक्त माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहे. बस इथपर्यंतच राहिलं आहे राव. मला त्यांचे स्टेटस दिसतात, त्यांचे मला स्टेटस दिसतात, माझे त्यांना स्टेटस दिसतात. त्यांच्या फोटोवर मी लाईक करतो, माझ्या फोटोवर ते लाईक करतात. दॅट्स इट. आता फक्त हेच रिलेशन राहिलं आहे, बाकी काहीच नाही. एव्हरीथिंग इज गोज रिअली फेड, कम्प्लिटली फेड. आणि जेव्हा नाही का मी आता आर्टिफॅक्ट एपिसोड युजली करतो, तेव्हा मी रिअलाईज करतो की ते मोमेंट जेव्हा आम्ही 10वीमध्ये आम्ही ते मोमेंट स्पेंड केलं वॉज रिअली अमेझिंग मोमेंट होते आणि रिअली ऑसम मोमेंट होते, जे मी कधीच विसरू शकत नाही. जेव्हा मी ते मोमेंट रिअलाईज करतो ना, तेव्हा साला असं वाटतं यार, साला काय झालं यार हे. म्हणजे वेळ माणसाला इतकं चेंज करू शकते का? ऑफकोर्स डूड. या म्हणजे याच्यामध्ये कोणाचा फॉल्ट नाही, नाही तुझा फॉल्ट आहे ना त्याचा फॉल्ट आहे ना, कोणाचाच फॉल्ट नाही. या जस्ट लाईक टाईम आला आहे ना, तर प्रत्येकजण नाही का चेंजेस येतात. आणि चेंज येणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण चेंज येणं म्हणजे एक प्रकारे स्वतःमध्ये अपग्रेड येणं, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट होणं. प्रत्येकांमध्ये इम्प्रूव्हमेंट होत असते. इट जस्ट लाईक नाही का आम्ही आता व्हॉट्सॲपवर सुद्धा चॅट करत नाही, फेसबुकवर सुद्धा चॅट करत नाही. व्हाय? कारण चॅट कोण करेल, स्टार्ट कोण करेल? या इट जस्ट लाईक विदाउट एनी रिझन हाऊ शुड आय चॅट विथ दिस गाय. जस्ट तुला आठवण आली राव, जस्ट 10वीत तुझा वन ऑफ दी बेस्ट फ्रेंड होता, सो इट जस्ट लाईक चॅट कर ना. आय नो, बट कसं आता प्रायोरिटी चेंज झाला आहे ना डूड. या म्हणजे त्याच्यासाठी त्याच्या काही वेगळ्या प्रायोरिटी असेल, माझ्यासाठी काही माझ्या वेगळ्या प्रायोरिटी आहे, त्यामुळे इट जस्ट लाईक समथिंग इज चेंज. त्यामुळे नाही का म्हणजे असं नाही का मी त्याला हाय म्हणलं, तो हॅलो म्हणणं भाऊ कसा आहे वगैरे, मग तोही म्हणत राव मी एकदम ठीकठाक आहे राव, कुठे आहे? काही नाही राव, जॉब करते नागपूरला. अरे बाप रे यार, जॉब लागली का? अरे हो ना यार. तुझं काय सुरू? अरे मी गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करून आलो. अरे यार काय भाऊ, माझं गव्हर्नमेंटमध्ये लागतच नाही, पढायच नाही होत राव माझं, म्हणून लागलो यार प्रायव्हेटमध्ये. काय नव्हत भाऊ. हो हो, मग कसं? पण हे चॅट सुरुवात कोण करण? या सुरुवात कोण करण? सुरुवात जो करते ज्याच्यापाशी टाईम आहे दुसऱ्याबद्दल विचार करण्यासाठी. आता माझ्यापाशी टाईम आहे दुसऱ्याला विचार करण्यासाठी, बट ते मी फिजिकली सांगणार नाही. या म्हणजे जस्ट लाईक एक इगो तयार होतं. जसं जसं आपण मोठा होतो तसं तसं नाही का प्रत्येकामध्ये इगो, माझ्यामध्ये पण इगो तयार होतो ऑफकोर्स. जर तू म्हणशील, मी म्हणशील का आता मी अचानक नाही का स्टेट ढोणीला हॅलो म्हणेन व्हॉट्सअपवर, इट जस्ट लाईक तो हॅलो म्हणूनच हां भाऊ कसा आहे वगैरे चॅटिंग सुरुवात होईल, बट हॅलो म्हणन कोण? ते जस्ट 5 वर्ड्स वॉज रिअली टफ. ते खूप टफ असतात. सुरुवात कोण करेल? या सुरुवात कोण करेल हेच सर्वात कठीण शब्द असते. बस बस एक वेळा हे हॅलो म्हणलं का मग नंतर हळूहळू सुरून जाते. बट असं जसं जसं मी म्हणलं आहे ना, जसं जसा टाईम वाढत जातो तसं जसा चेंजेस होत जातील, त्या चेंजेसला म्हणतो इगो. या आणि हे इगो प्रत्येकांमध्ये आहे, इवन माझ्यामध्ये पण सुद्धा आहे. या जस्ट लाईक दॅट. आता समज जर मला नाही का एखादी काम पडलं अचानकपणे, गगनने मला सांगितलं का रियुनियनचा प्लॅन केला आहे या तारखेला, तू सगळ्यांना सांगून दे, तर मी बिंदास सगळ्यांना अरे व्हॉट्सअप काय सरळ कॉल करीन. मग का अरे भाऊ मयूर, अरे मी म्हणून बोलतो, ओळखलं का? अरे ओळखलं ना भाऊ, कसा आहे काय? अरे काही नाही यार, बिलकुल ठीक. अरे हा मला एक गोष्ट सांगायची होती. रियुनियनचा प्लॅन ठरला आहे या तारखेला, तुझं जमेल ना? कारण यायचं आहे सगळ्यांना वगैरे. अरे यार मग नाही वगैरे, हो नाही वगैरे म्हणून मग त्याला कन्व्हिन्स करेन वगैरे वगैरे. सो इट जस्ट लाईक दॅट. इट वॉज रिअली ग्रेट थिंग. ह्या कसं आहे आपण स्वतः बिल्डअप होत जातो, स्वतः ग्रोनअप होत जातो, आणि मग नाही का जस्ट फील्स रिअली सॅड की जस्ट ते लोक नाही का फक्त जस्ट डिसअपिअर झाले राव. ते फक्त माझ्या व्हॉट्सॲपच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहे, इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे, प्रत्येक सोशल मीडियावर आहे, बट आम्ही एकमेकात नाही. इट जस्ट लाईक नाही का तेव्हा जेव्हा आम्ही 10वीत होतो ना, तेव्हा नाही का तो बंदा का करून राहिला या टायमाला, तो का करत असेल, इट जस्ट लाईक बोकात. त्यावेळेस नाही का आपल्याला नाही का कशाची ना सोशल मीडिया होता, ना व्हॉट्सअप होतं, ना नथिंग नथिंग नथिंग. इट जस्ट लाईक सगळं माहीत होतं का बंदा यावेळेस तू का करत आहे.
इट जस्ट लाईक आता तर माहीतच नाही राव, एवढे सारे कनेक्शन आहे, व्हॉट्सॲप, फेसबुक, फोन कॉल सब फ्री आहे, तरी माहीतच नाही राव का तो बंदा का करून राहिला आहे, असं होतंय. तरी मला ह्या साऱ्या पॉईंट्स वगैरे कळत आहे, त्यामुळे मी या साऱ्या गोष्टी समजून घेऊन राहिलो आहे. आणि खरंच म्हणजे अशा लोकांबद्दल मी विचार केला ना, खरंच खूप सॅड वाटते राव. आय ऑल्सो फील रिअली सॅड. कारण असं वाटते की चला आपण पुन्हा बॅक इन टाईम जावं, पुन्हा ते 10वीतले वर्ष, 11वी-12वीतले वर्ष पुन्हा एन्जॉय करावं, ते कॉलेजमधले दिवस वगैरे वगैरे. इट वॉज लाईक दॅट. आज गणेश सरचा शेवटला दिवस. जे माझे सिनियर होतात, म्हणजे जिथे मी काम करतो ना तिथे माझे कलिग आहे, त्यांचं नाव आहे गणेश सर. सो इट जस्ट लाईक मी महिनाभर त्यांच्यासोबत काम केलं आहे आणि त्या महिनाभरात एक प्रकारे नातं तयार झालं होतं. गणेश सर वगैरे. काही विचारायचं, काही प्रॉब्लेम आली का गणेश सर कसं आहे काय वगैरे. आत्ता मला माहीत पडलं की आजचा गणेश सरांचा शेवटला दिवस आणि उद्यापासून ते चालले पुण्याला, ते जॉब चेंज करत आहे. सो इट जस्ट लाईक दॅट. आता अशी काही फिलिंग नाही आहे का गणेश सर गेले बा, बट नाही का हप्त्याभरानंतर रिअलाईज होईल का गणेश सर गेले आणि ते आता मला कधीच दिसणार नाही. जस्ट लाईक कधीच, म्हणजे ते लोक जस्ट डिसअपिअर होऊन जातात आपल्या लाईफमध्ये. या आणि मग ते लोक फक्त आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असतात, बाकी कुठेच नाही. इट जस्ट लाईक ते पण आपल्याला चॅट करत नाही, आपण पण त्यांच्यासोबत चॅट करत नाही. आणि असं वाटते का शायद आज मी गणेश सराला बघितलं हे शायद लाईफमध्ये शेवटलं बघून राहिलो आहे. या हू नोज का माहीतच नाही राव का समोर जाऊन आम्ही भेटेल कधी केव्हा तरी. आय डोंट नो. मला पण अशी काही आयडिया तर बिलकुलच नाही, त्यांना पण आयडिया आहे. या आणि असं काही स्ट्रॉंग कनेक्शन नाही आमच्यामध्ये जे की जस्ट लाईक दॅट आपण केव्हा तरी भेटू वगैरे, आपण काही प्लॅन करू भेटू ना. जस्ट लाईक दॅट दे आर कम्प्लिटली डिसअपिअर. कम्प्लिटली. कळते या साऱ्या गोष्टी, त्यामुळे आपण अंडरस्टँड होतो, रिअलाईज होतो, आपल्याला चुका कळतात, त्यामुळे आपण तुला काय वाटते म्हणजे की सगळेजण सोबत राहायला पाहिजे? नाही, म्हणजे काय आहे की आय डोंट नो, म्हणजे नाही का कोणत्या गोष्टी, म्हणजे कसं की जी गोष्ट आपल्याला आवडते, आय डोंट नो, म्हणजे नाही का माझे लॉ नाही का साला बिलकुल अजीब तऱ्हेने ॲक्ट करतात, बिलकुल अजीब तऱ्हेने. आय डोंट नो, इट जस्ट लाईक व्हेरी डिफरंट वे. मी एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, समजा जर मला डब्बा, म्हणजे माझा जेवणाचा डब्बा बिलकुल मला माझ्या प्रॉपर वेळेत भेटला, म्हणजे सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 8:30 वाजता डब्बा भेटला, मी जेवण केलं सगळ्यांसोबत, या तर त्या डब्याबद्दल अशी काही फिलिंग राहणार नाही. जेव्हा तो डब्बा थोडा उशिरा येतो ना, तेव्हा काय असते की भूक लागते, आणि जेव्हा भूक लागते तेव्हा कारल्याची भाजी सुद्धा टेस्टी लागते. या आय ऑल्सो फील्स दॅट. आणि हे फक्त नाही का फक्त भाज्यावर किंवा डब्यावर हा एक्झाम्पल लागू होत नाही. इट वॉज लाईक दॅट. तू कधी विचार केला आहे की एका आईसाठी कोणता मुलगा स्पेशल आहे? जो मुलगा जो दिवसभर घरी असतो, का जो मुलगा की महिन्यातून एकदा घरी येतो? ऑफकोर्स जो महिन्यातून एकदा घरी येतो
त्या मुलासाठी आई स्पेशल असते ना. आई त्याच्यासाठी स्पेशल असते का मुलगा हा महिन्यातून एकदा घरी आला आहे तर चला त्याच्या आवडीची भाजी करावं, त्याला त्याच्यासोबत बोलावं काय सुरू आहे वगैरे वगैरे, राईट. म्हणजे कसं आहे की ज्या वस्तूचा वेळ खूप कमी असतो त्याची व्हॅल्यू जास्त असते. या म्हणजे जस्ट लाईक आपल्या प्लॅनेट अर्थमध्ये डायमंड खूप कमी आहे त्यामुळे त्याची व्हॅल्यू जास्त आहे, राईट. लोकांपाशी वेळ कमी आहे, मग माझ्यापाशी वेळ कमी आहे माझ्या आईवडिलांना द्यासाठी. त्यामुळे जेव्हा केव्हा मी घरी जातो तेव्हा आईवडील मला एक प्रकारे म्हणजे त्यांच्यासाठी मी एक प्रकारे व्हॅल्यू ठरतो, राईट. इट वॉज लाईक दॅट. हा जर तुझे 10वीचे मित्र जरी कंटिन्यू तुझ्यासोबत असते ना तर तू आता असा बोलत नसता. व्हाय? कारण तुझ्यामध्ये अशी फिलिंगच जनरेट झाली नसते. इट जस्ट लाईक दॅट की हां मयूर ढहाके अरे तो आताही माझ्या टचमध्ये आहे, म्हणजे जस्ट लाईक दॅट की तो आताही माझ्यासोबत इथे ऑफिसमध्ये काम करतो. या इट वॉज रिअली गुड. या तर अशी फिलिंगच राहणार नाही. जेव्हा व्यक्ती निघून जातात ना तेव्हा त्यांच्याबद्दलची व्हॅल्यू वाढते. आणि मी हे एक्सपिरियन्स केलं आहे राव. राईट नाऊ ऑल्सो आय एम एक्सपिरियन्सिंग दिस थिंग. वेळ जातो कळत नाही कुठे जातो काय करतो वगैरे वगैरे. जस्ट रिअलाईज होते एक वेळा की जस्ट तो व्यक्ती गेला अँड आपण त्याला कधीही बघू शकणार नाही. दॅट्स द वे. ओके 23 मिनिट. आज काय नाही सकाळी उठलो, काल माझा पेमेंट झाला. आज मी विचार केला होता की जिम लावावं म्हणलं. सो त्यासाठी मी सकाळी उठून मी इथे जिममध्ये गेलो, 2-3 ठिकाणी फिरलो. तर तिथे जे ओव्हर प्राईस होते मोस्टली 3,000 7,000 3,000 रुपये प्रति महिना. सो जस्ट लाईक बजेटच्या बाहेर होता आपलं. मग मी दिवसभर विचार केला की कोणत्या जिममध्ये लावू कोणत्या जिममध्ये मी जिम जॉईन करू. देन मग मी का माझा आज डब्बा कसा वेळेवर तर आला बट नाही का आज आमचं जेवण उशिरा झालं. आज मीटिंग होती त्यामुळे कसं की 10:30 वाजता आम्ही जेवलो. मला इतकी भूक लागली होती का मी पहिलेच जेवून घेतलं राव, त्याची वाटही नाही बघितली कुणाची. सो तेव्हा मला रिअलाईज झालं की माझं डाएट खूप कमी आहे. जेव्हा आपण घरी असतो ना तेव्हा भूक लागली उघडला फ्रीज काही ना काहीतरी बनवून खाऊन टाकतो. रूमवर आहे इथं खाण्यासाठी फक्त डब्बा आहे बाकी काहीच नाही आणि पाणी आहे आणि तोही हाफ डब्बा आहे आणि तो फक्त दिवसातून 2च टाईम येतो आणि त्यातही 3 पोळ्या थोडासा भात. आणि त्याच्यामध्ये समजा जर तू या साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करशील का तू जिमला जाशील लवडा लसून करशील आणि तू असं म्हणशील का तुझं बेली फॅट वाढत आहे त्यामुळे तू जिममध्ये जाऊन राहिला आहे. इट वॉज नॉट. ॲक्च्युली तुझं डायट खूपच कमी आहे आणि तू असं बाहेरचं पण खात नाहीच आहे. सो जस्ट लाईक दॅट. आणि कसं आहे की मी थोडासा वेट करतो. हा जर 2 किंवा 3 महिन्यात मला रिअलाईज झालं की माझं पोट वाढून राहिलं आहे तेव्हा मी लावीन जिम. राईट नाऊ आता तरी मला असं वाटत नाही का आता आपल्याला जिमची गरज आहे. पण समजा तू विचार करत आहे की फ्युचरसाठी एक प्रकारे एक फिल्म करिअरमध्ये जायसाठी वगैरे तुला अशा प्रकारची बॉडी गरज आहे. सो तेव्हा आपल्यापाशी टाईम पण राहील पैसा पण राहील
आणि ते गोष्ट करण्यासाठी एक प्रकारे एक हे पण राहील का, हे गोष्ट करायचं आहे त्यासाठी आपल्याला कशी, म्हणजे ही गोष्ट करायचीच आहे, दॅट्स द इम्पॉर्टन्स, तेव्हा त्या गोष्टीला मागे लागू. असं नाही का ही गोष्ट बिलकुल अनइम्पॉर्टंट आहे राईट नाव कसं आहे की त्या गोष्टीसाठी मला अदर गोष्टी पण खर्च करावा लागेल. म्हणजे जर मी जिम लावून राहिलो आहे तर मला फुल डब्बा लावा लागेल. फुल डब्यामध्ये पण माझं जेवण होणार नाही, कारण मी 1 वर्ष जिम केलं आहे. वर्धेमध्ये होतो ना तेव्हा मी 1 वर्ष जिम केली आहे आणि तेव्हा मी फील केलं की मला किती डाएट लागतो. जेव्हा मी जिम करून येतो ना, दूर इतकी भूक लागते, बहुतच भूक लागते. अरे साला समजूच शकत नाही, बहुत भूक लागते. मी 3 टाईम जेवतो, सकाळ सकाळ दुपार संध्याकाळ, आणि 3ही टाईम 6 पोळ्या भात इतका दणादण खात होतो ना भाऊ का बहुतच जास्त. आई म्हणे भाऊ थोडा कमी खा म्हणे, जस्ट लाईक इथपर्यंत आले होते. आणि तेव्हा घरी होतो त्यामुळे आपलीच मर्जी, रूमवर आहे तर मग काय, मग डब्बा कमी येतो, म्हणजे फुल डब्बा असला तरी भूक लागत आहे तर चल बा बाहेरचं खाण्यासाठी. तर मग अर्थच काय आहे, म्हणजे आपण बाहेरचं खाऊन राहिलो आहे, म्हणजे स्वतःचे पैसे देऊन बाहेरचं खाऊन राहिलो, त्यामुळे पोट वाढत आहे. त्यामुळे स्वतःचे पैसे देऊन आपण जिममध्ये जाऊन राहिलो पोट कमी करायसाठी. फॅक्टच काय राव, म्हणजे जस्ट लाईक नाही का, आपण भरण्यासाठी भरणी खाली करत आहे. भरणी म्हणजे कळते ना, एक भरणी सोडून दे, ग्लास भरण्यासाठी ग्लास खाली करत आहे, जो की ग्लास ऑलरेडी भरून आहे. म्हणजे भरून असलेला ग्लास, पाण्याने भरून असलेला ग्लास ओतायचा आणि त्यात पुन्हा पाणी भरायचं, पैसे देऊन पुन्हा पाणी भरायचं. काय फॅक्ट आहे याच्यामध्ये, म्हणजे काही आहे का, काही कनेक्शन आहे का याच्यामध्ये? काहीच नाही ना. या इट जस्ट लाईक दॅट. म्हणजे स्वतःचे पैसे देऊन बाहेरचं खायचं आणि स्वतःचेच पैसे देऊन जिममध्ये जायचं, आणि ते कशासाठी, एक बेटर बॉडी गेन करण्यासाठी. डूड, तुझं प्रॉपर न्यूट्रिशन असेल ना, यू कॅन गो फॉर इट. आणि तुला असं वाटत आहे तुझं बेली फॅट वाढून राहिलं आहे, तर मला असं वाटते की जवळपास एक कोणतरी लोकल जिम वगैरे असेल इथे, तिथे लावून घेऊ. जस्ट लाईक दॅट. म्हणजे कसं की जिम सुटलं आहे आपलं 1 हफ्त्यासाठी, तर आपलं कसं असं वाटलं नाही पाहिजे कसाला आपले पैसे खूप वेस्ट होऊन राहिले याच्यामध्ये. म्हणजे कसं की ती 1000 रुपयावालं किंवा 500 रुपयेवालं असं आसपास वगैरे जिम असेल, चालून जाते माझं कसं तिथे उत्कर्षमध्ये होतं ना, 500 रुपये 3 महिना, इथं 3000 रुपये 1 महिना, तिथे मी 500 रुपये 3 महिने लावून राहिलो, फुल युटिलाइज. सो मी थोडं जिमला थोडं स्किप केलं आहे. स्किप म्हणजे थोडंसं थांबवलं की याला पाहू पुढे गरज वाटली तर. सो टुडे इज दिस इज इट. This is the end. This is the My Artifact episode number 1093. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.